नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आताच्या क्षणाची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. मंत्री संजय राठोड यांनी स्वतःवरचे भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावलेत. ड्रगिस्ट आणि केमिस्टनं केलेले आरोप तथ्यहीन आहेत. आरोप करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असं स्पष्टीकरण मंत्री संजय राठोड यांनी दिलंय. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशननं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलेलं आहे. यात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार करण्यात आलेली होती. अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री आणि त्यांचं कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टालय असल्याचा आरोप या असोसिएशननं केलेला होता. संपूर्ण राज्यातील औषध विक्रेते, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातल्या भ्रष्टाचारानं त्रस्त आणि तणावग्रस्त झाल्याचं या पत्रामध्ये म्हटलंय. औषध विक्रेते संघटना यांनी योग्य कारवाईस विरोध करू नये. भ्रष्टाचारी औषध विक्रेते यांच्या पाठीशी न घालता शासनाला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घ्यावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून त्यांना करतो. त्यांच्या या ठिकाणी त्यांना सर्वांना बोलून मंत्रालयात या संदर्भात सोमवार मंगळवारला मी बैठक घेऊन चर्चेला सुद्धा तयार आहेत. परंतु यामध्ये अशा पद्धतीनं आरोप करणं, पत्र लिहिणं हे चुकीचं आहे. जवळपास 30 ते 40 औषध विक्रेते सामील असताना त्यांच्यावर फौजदारी कारवाई झालेली आहे आणि संघटनेने याबाबत सहकार्य करणं खरं तर अपेक्षित आहे. अशा पद्धतीचं भ्रष्टाचाराचे आरोप करून या ठिकाणी दबाव टाकणं चुकीचं आहे. आज विधिमंडळामध्ये याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. माझ्या कार्यालयात पैशाची मागणी करण्यात येणं केवळ दबावासाठी हे आरोप आहे. पूर्वी रद्द केलेल्या परवान्यावरील स्थगिती हटवून निर्णय देऊ नये यासाठी दबाव आणला जात आहे असं मला वाटते. जेव्हा औषध विक्रेते हे त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात कायद्याप्रमाणे अपील दाखल करतात आणि मंत्री महोदयांकडे असं अपील असतं, त्यावर त्यांना न्याय हवा असतो. एकतर मंत्री महोदय स्थगनादेश देऊ शकतात किंवा त्याला सुनवाई करून त्याच्यावर निर्णय देऊ शकतात. परंतु सध्या असं लक्षात येत आहे की अशा गोष्टी करत असताना फार मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे आणि कधी कधी तर त्याला न्यायच मिळत नाही आहे.